विचार किती जोरात रुजवलाय हे कोकणातल्या आपल्या सर्व बांधव भगिनींनी दाखवलेला आहे। आणि म्हणून कोकण हा शिवसेनेचा श्वास आहे, तर शिवसेना ही कोकणी माणसाचा विश्वास आहे। आणि म्हणून या ठिकाणी शिवसेना प्रमुखांना आणि शिवसेनेला सगळ्यात जादा साथ दिली असेल ती कोकणच्या चाकरमान्यांनी। आणि त्यामुळेच कोकणामध्ये बाळासाहेबांचा विचार जो आहे खोलवर रुजलाय। आज मला वाटतं या जिल्हा परिषदेवर किती वर्षापासून आपला भगवा फडकतोय? 1995 पासून या रत्नागिरी जिल्हा परिषदेवर भगवा शिवसेनेचा फडकत आहे। आणि मला वाटतं 28 वर्ष झाली। आता ही 28 नाही, पुढची 56 वर्ष देखील तुमच्या एकजुटीमुळे हा शिवसेनेचा भगवा कायम डौलाने फडकत राहील। कारण शिवसेना हा एक झंझावात आहे आणि खऱ्या अर्थाने यामध्ये कोकणी माणसाचा सिंहाचा वाटा आहे। कोकणाने जसं बाळासाहेबांवर जीवापाड प्रेम केलं मगाशी मी म्हटलं, आणि तसंच कोकणी माणसाने देखील बाळासाहेबांवर केलं। आणि म्हणून आजही शिवसेनेची साथ, धनुष्यबाणाची साथ कोकणी माणसाने सोडली नाही। गेल्या निवडणुकीमध्ये काय निशाणी होती? गेल्या निवडणुकीत काय निशाणी होती तुमची? धनुष्यबाण। आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय निशाणी आहे? धनुष्यबाण। मग खरी शिवसेना कोणाची? आणि म्हणून धनुष्यबाण जो आहे हा धनुष्यबाण एवढ्या वेगात यावेळेस चालेल की सगळ्या विरोधकांची पळताबळी थोडी होईल। हे प्रमुख पदाधिकारी आहेत, हे एवढे जर रस्त्यावर उतरले तर मला वाटतं विरोधकांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा माहोल या रत्नागिरीमध्ये आहे। आणि म्हणून मला वाटतं महायुतीचे 15 पैकी 14 लोक आपले आमदार आले आणि शिवसेनेच्या 9 पैकी 8 जागा तुम्ही धनुष्यबाणाच्या जिंकून दिल्या। तुम्हाला मनापासून मी धन्यवाद द्यायला आलोय, आपले आभार मानायला आलेलो आहे। खरं म्हणजे तुमचं हे जे काही शिवसेनेवरचं प्रेम आहे ते असंच कायम ठेवा आणि तुमच्या विश्वासाला कदापि हा एकनाथ शिंदे तडा जाऊ देणार नाही, हा माझा शब्द आहे आणि हा शब्द मी आपल्याला द्यायला आलो। खरं म्हणजे जिथे आपत्ती तिथे शिवसेना, जिथे संकट तिथे तुमचा हा एकनाथ शिंदे, हे समीकरण आपण पाहतोय। मग इर्षाळवाडी असेल, कोल्हापूरचा पूर असेल, महाड, रत्नागिरी, खेडचा पूर असेल, या ठिकाणी उत्तराखंड मधला पूर असेल, केरळचा पूर असेल, या सगळ्या ठिकाणी शिवसैनिक मदतीला धावून गेला। अगदी पहलगाम मध्ये जो अतिरेकी हल्ला झाला, आपल्या भगिनींचं बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप आतंकवादी आणि पाकिस्तानने केलं, त्यावेळेस देखील महाराष्ट्रातले लोक तिथे अडकले होते। हा एकनाथ शिंदे तिथेही धावून गेला आणि त्यांना सुरक्षित इकडे घेऊन आला। प्रधानमंत्री मोदीजींनी तर पाकिस्तानला धडा शिकवलाच आणि पुन्हा डोळे वटारून बघण्याची हिंमत तो करणार नाही। परंतु अशा वेळेत देखील शिवसैनिक ज्या ज्या ठिकाणी संकट तिथे धावून जातो, तिथल्या एसपीने आपल्या कार्यकर्ते आपल्या अगोदर गेले होते, खासदार श्रीकांत शिंदेचे। ते म्हणाले कहां से आए? बोले मुंबई से आए। एसपीने विचारलं आपल्या पोरांना, कार्यकर्त्यांना, पागल हो क्या, यहां से लोग भाग रहे और आप आ रहे? बोले हम भागने वालों में से नहीं, भगाने वाले लोग हैं हम। अशी शिवसेना आहे आपली, अशी शिवसेना आहे। आणि म्हणून आता पूर परिस्थिती आहे। या पूर परिस्थितीत देखील कोकणामध्ये देखील काही प्रमाणामध्ये नुकसान झालं, परंतु मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। म्हणून झालेल्या दसरा मेळाव्याला तुमच्या एकनाथ शिंदेने सांगितलं, पूरग्रस्त परिस्थितीमध्ये जे संकट काळात आपले शेतकरी अडकलेत त्यांच्या मदतीला तुम्ही तिकडे थांबा, तुम्ही दसरा मेळाव्याला इकडे येऊ नका। त्यांचा दसराही नीट झाला पाहिजे म्हणून आपण फक्त बोललो नाही, तर सगळं साहित्य पाठवलं, जीवनावश्यक वस्तू पाठवल्या, कपडे पाठवले, भांडी-कुंडी पाठवली, सगळं पाठवलं। आणि आपल्या लोकांनी त्यांच्या घरातला चिखल साफ केला, माती साफ केली,
जी जी काही मदत करायची करता येईल तेवढी सगळी मदत केली. हा शिवसैनिक आहे, ही शिवसेना आहे. आणि त्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही असा शब्द मी दसरा मेळाव्यात दिला होता. त्याप्रमाणे तो शब्द पाळला. मुख्यमंत्री स्वतः, मी आणि अजितदादा आम्ही निर्णय घेतला, दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये हे नुकसान भरपाईचे पैसे गेले पाहिजे. त्याप्रमाणे निर्णय घेऊन 32,000 कोटीचं पॅकेज आपण जाहीर केलं. ही शिवसेना आहे, ही महायुती आहे, हे आपलं सरकार आहे. हे सर्वसामान्य लोकांच्या मदतीला धावून जाणारं सरकार, सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो ते हे सरकार. मी मुख्यमंत्री असताना अनेक लोकांनी सांगितलं काय काय केलं. अरे बाबा, ती माझी जबाबदारीच होती. कारण हा देणारा एकनाथ शिंदे आहे, घेणारा नाही. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. आणि म्हणून तुमच्याकडे तर 1800 कोटी का आणखी किती मोठे प्रकल्प झाले. आता तुम्ही सगळे आकडे सांगताय योगेश. आता हे नवीन सगळे लोक आलेले आहेत. आता त्यांची आकडेपुरती खाण्यापुरती करायला लागेल. आणि त्यामुळे सिंधुदुर्गावर देखील अन्याय होणार नाही. सिंधुदुर्गाला देखील, बाजूच्या जिल्ह्याला देखील भरीव निधी विकासासाठी मिळेल. हा शब्द या ठिकाणी मी देतो. रत्नागिरीमध्ये मी जेव्हा जेव्हा आलो तेव्हा मी आता दाखवलं मला मेडिकल कॉलेज, ती प्रशासकीय इमारत, ते रस्त्याचे पैसे सगळं. तेव्हा नगरविकास मंत्री होतो मी. परंतु जेव्हा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस मला आठवत आहे किती निर्णय घेतले. लाडकी बहीण योजना घेतली, लेक लाडकी लखपती योजना घेतली, एसटी मध्ये 50% सवलत योजना घेतली, या ठिकाणी शेतकरी सन्मान योजना घेतली, ज्येष्ठांची योजना घेतली. किती योजना केल्या. आणि म्हणून मगाशी कोणीतरी इथं मला दाखवलं, हे शिवसेना आपल्या दारी, शिवसेना आपल्या दारी घेऊन आली योजनांची शिदोरी. आपल्या हे आपण केलं ना, ऐराव मॅडम आपल्या माजी तहसीलदार, त्यांनी हे केलंय. आपल्या ज्या योजना आहेत आता त्याचं आपण उद्घाटन राजन साळवींच्या इथं करून आलो. धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्षाचं. म्हणजे या ठिकाणी ज्या योजना आपल्या आहेत त्या योजनांची माहिती देणारी पुस्तिका आहे. कारण योजना अनेक आहेत, परंतु त्या योजना जर माहीत नसतील तर लाभ मिळणार नाही. आणि म्हणून शासन आपल्या दारी हा आपण कार्यक्रम घेतला. लाभ पूर्वी पण होते, लाभार्थी होते, योजनाही होत्या. पण त्या योजनांची माहिती, योजना मिळवण्यासाठी जी काही लागणारी धडपड कटकट ती लोकांना नको होती. आणि म्हणून आम्ही सरळ सोपा मार्ग काढला, शासन आपल्या दारी. आणि त्याप्रमाणे तुम्हाला मी सांगतो 5 कोटी लोकांना या महाराष्ट्रातल्या त्याच्यामध्ये फायदा झाला. 5 कोटी लोकांना. हा आकडा छोटा नाहीये. त्यांच्या तालुक्यात जाऊन आम्ही योजना दिल्या. लोक, इतर राज्यातले लोक, मुख्यमंत्री मला विचारायचे क्या है शासन आपले दारी. मी म्हणालो, हम जो योजना है उनके द्वार तक पहुंचाने का काम सरकार करती है. आणि मग काही राज्यामध्ये देखील आपल्या योजनांचं अनुकरण झालं.